नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला गुजराती पारंपरिक पद्धतीचं छुंदा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं अर्धा किलो कैरी घेतली आहे आणि ही कैरी माझ्या झाडाचीच आहे, गार्डनमधल्या. तुम्ही कुठलीही कैरी घेऊ शकता. आंबट असली पाहिजे ती आणि ती कापल्यानंतर ती पांढरी असली पाहिजे, पिवळसर व्हायला नाही पाहिजे. तर मी आता ह्याचे साल काढून घेणार आहे आणि ती किसून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढे दाखवते. मी ही कैरी किसून घेतली आहे. तिचा एक वाटीभर मोठी वाटीभर किस झाला आहे बघा. आणि किस पण पांढरा शुभ्र आहे, असं पिवळा नाही आहे तो बघा. एकदम छान असा मस्त पांढरा शुभ्र आहे. तर तेवढीच साखर घालायची आपल्याला ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला दाखवते मी साखर पण घालताना. मी आता हा कैरीचा किस त्याच्यामध्ये घालते भांड्यामध्ये. आणि तेवढीच एक वाटी भरून साखर घालते बघा. मापाने घेतली, जेवढी साखर किस आहे तेवढीच साखर घेतली मी. ही सर्व साखर घालते मी त्यामध्ये. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. एक चमचा मीठ घालते बघा मी. आणि हे छान मिश्रण सर्व मिक्स करत राहायचं. सर्व साखर वितळेपर्यंत मिक्स करायचं हे व्यवस्थित. हे मिक्स करते मी व्यवस्थित सर्व आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता साखर सर्व वितळली आहे एकदम बघा, मस्त एकदम पूर्ण वितळून घ्यायची. खालपासून सर्व दळून घेतं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. नाहीतर खाली साखर राहिली तर ती कडक होईल आणि हे वितळलं जाणार नाही व्यवस्थित. म्हणून हे पूर्ण सर्व असं ढवळून घ्यायचं असं. आणि हे आता मी 3 दिवस वाळवून घेणार आहे. तर ह्याला मी एक सुती कपडा बांधणार आहे भांड्याला आणि ते उन्हामध्ये ठेवणार आहे. आणि उन्हामध्ये हे मी 3 दिवस वाळवून घेईन आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवेन. तर आता आपण हे उन्हामध्ये वाळवून घेऊया. हे बघा, मी 3 दिवस उन्हामध्ये ठेवून सुती कपडा लावून ठेवला होता. तर आता हे बघा घट्ट झाला आहे कसा मस्त. हा बघा, तुम्ही बघू शकता किती घट्ट झाला आहे, छान अगदी मस्त. कैरीचा किस साखर घालून ठेवला होता मी. 3 दिवसानंतर मी दाखवते तुम्हाला. आता यामध्ये आपण साहित्य घालूया बाकीचं लागणार ह्याला. ते मी 1 चमचा लाल तिखट पावडर घालते, लाल मिरची पावडर घालते बघा. त्यानंतर मी त्यामध्ये दालचिनीचे तुकडे घालणार आहे, एक छोटे छोटे 4 हे बघा. नंतर लवंग घालते मी, 4 लवंग घालते बघा, 4 ते 5. त्यानंतर वेलची घालणार आहे मी. ही हिरवी वेलची आहे, ती थोडीशी मी अशी चिरडून अशी दाबून त्याचे हे काढले नाही बाहेर, सालं नाही काढली, अशीच टाकणार आहे. त्याच्यामुळे छान मस्त त्याचा सुगंध येतो आणि टेस्ट पण छान लागते. आणि थोडे मी त्यामध्ये काजू पण घालते. हे बघा, काजू पण घालते मी त्यामध्ये. हे सर्व मी आता मिक्स करते. छान मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि हा एका काचेच्या बरणीमध्ये, सुक्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा, घट्ट झाकण लावून. खूप छान राहतो, मस्त लागतो हा. याला मी बिलकुल गॅसचा वापर केलेला नाही आहे. हा पूर्णपणे उन्हामध्ये मी सुकवला आहे, एक सुती कपडा ह्याच्यावर बांधून. तर अजिबात मी गॅसचा वापर केलेला नाही. तर तुम्ही पण असाच करा, छान होतो मस्त. छान मिक्स करून घेतला आहे मी मस्त एकदम. कलर बघा किती सुंदर दिसतोय तो लाल तिखटामुळे. कलरवाला लाल तिखट टाका, कुठलंही तुमच्याकडे बेडगी मिरची वगैरे असेल तर छान कलर येतो मस्त. आणि खूप छान टेस्ट लागते याची. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, परोठ्याबरोबर खाऊ शकता, थालीपीठाबरोबर खाऊ शकता, म्हणजे कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तुम्ही जेवताना भाताबरोबर पण खाऊ शकता तुम्ही, तोंडी लावण्यासाठी. आणि हा खूप छान वर्षभर बाहेर टिकतो. त्याला फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही, राहतो बाहेर तो. आणि जर तुम्हाला असं वाटलं असं तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, थंड तुम्हाला खाण्यासाठी पाहिजे असेल तर.
पण हा फ्रीजच्या बाहेर पण छान राहू शकतो. तर खूप सुंदर झाला आहे हा चुंदा. तुम्ही पण असा करून बघा आणि तुम्हाला कसा वाटतो आहे मी केलेला चुंदा तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.